करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. सर सर नमस्कार सर. हां हां काय अरे नमस्कार सर. कंप्लेंट द्यायची होती सर. उद्या घेतली ती चालेल काय? वा वा. आणि तुम्हाला चेक पुढच्या वर्षी दिला तर चालेल का? हवाडी होडी ना इकडे. नमस्कार. नाव काय तुझं? सर माझं नाव गौरव मोरे सर. गौरव मोरे. हां. अरे माझं नाव प्रभाकर मोरे. काय समजलंस? अरे मोरे मोरे हा, हा. आलं आपलं गाव. हॅलो सर आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. आय एम प्रभाकर मोरे फ्रॉम चिपलून. कसलं भारी केलं तुम्ही. भारी केलं. ऐका ना माझा काय काय काम काय आहे? माझा मोबाईल हरवला तर मला सिम कार्ड पाहिजे ना. तर मला काय सांगितलं गॅलरीवाल्यांनी तुम्ही चौकीत जा ते लेटर घेऊन या. सेम नंबरचं सिम कार्ड तुम्हाला मिळेल. मला जरा लेटर द्या ना ते लिहून. म्हणजे सिम कार्डचा होऊ शकतं. हा हा. मोबाईल किती रुपयाचा आहे? 40,000 40,000. खरं सांग. 10,000. किती जुना आहे मोबाईल? किती वर्षापूर्वीचा आहे? 4 वर्ष जुना आहे. मग नाही मिलायचं नाही. ऐका ना. मोबाईल नाही सापडायचं तुला. जा ना. ऐका ना. अरे कसला जुना एक तर 4 वर्षापूर्वीचा मोबाईल. हा. त्याची किंमत 10,000 रुपये. हा. तो मी शोधायचा. मी हा? नाही नाही त्या बघ सिम कार्डचं काम होऊन जाईल पण मोबाईल काय मिळायचा ऐका ना मोरे प्लीज. अरे नाही बाबा मी बोललो ना मोबाईल वगैरे काय मिळायचं नाही. तुला ऐकून घे. मोरे, अरे, काय टाइमपास चाललाय? काही नाही मी काय का मॅडम. आणलं काय झिपऱ्याला पकडून तुझ्या तर आता. ऐका एकटीच बाई आहे मला वाटलं ग्रुप आला. उभा राहा, उभा राहा, उभा राहा लवकर. काय रे बायकांना चावट मेसेज करतोस? हा? कोण? इकडे. एवढं एक मिनिट हा. बायकांच्या बाबतीतलं मी ऐकून घेत नाही. माझं ऐका कसं टाकतं? बरोबर. बायकांच्या बाबतीत बोललेलं रजा मुराद आवडत नाही. सॉरी. तोंड सांभाळून बोला. आज जीव जाईल तुझा. नाही, नाही. तोंड सांभाळून बोलायचं. एकदम मी कोणाला काहीच बोललो नाही मॅडम. हो मोरे सांगा ना तुम्ही. मॅडम अहो म्हणजे मेसेज पाठवणार हा माणूस नाही आहे. अच्छा मग देवळासमोरच्या भिकारांच्या ताटातली चिल्लर चोरणार आहात तू? अरे नाही ना, मी तो पण नाही. मोरे सांगा ना मोरे. नाही तुम्ही जरा विचार करतोय की अरे विचार नका करू. विचार करेपर्यंत ते मला मारून टाकेन. नाही, कोण आहे तू? कोण आहे? मॅडम. लवकर बोल कोण आहे? मॅडम, हा? मॅडम. अच्छा हिरोईनचा अवैध धंदा चालवणारा तूच ना? वाहतूक करणारा तूच ना? मॅडम सोडा एक मिनिट. लवकर बोल. नाही नाही कसले लवकर बोल कोण आहे तू? कसले हेरोईन्स. नाही ना हेरोईन्स बिरस मला माहित नाही. मग? पण सध्या आहे ना मी 2 हिरोईनना घेऊन येतो. गोरेगाव ते मीरा रोड एवढंच मला माहित आहे. ट्रकच्या पुढे आपोआप येऊन बसतात तुझ्या गाडीत. ऐका. कोण आहे? कोण आहे? लवकर बोल. अरे बापरे. कोण आहे? कान फोडून टाकला मोरे तुझा. सांगा ना हो, मारून टाकेल मला. सांगा ना पटकन. तेच मी ओ मॅडम तो नाही आहे. कोण आहे? तो नाही आहे. तो कोण आहे नाही आहे. बा? हा तो अरे नाही. मग ते तो नाही नका सांगू. मी कोण आहे हे सांगा. इथं कशाला आलो ते सांगा. मॅडम माझं ऐका मॅडम. ओ, सांगा लवकर. लवकर सांगा कोण आहे? मॅडम अहो त्याचा मोबाईल चोरीला गेलेला आहे. हा. चोरीला गेले त्याची कंप्लेंट द्यायला इथं आलेला आहे. मोबाईल अरे मग आधी सांगायचं ना. अरे सांगायला चान्स दिला तर ना सांगेल ना मी. बस 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 नका मारू का. बस हाँ. मोबाईल कसा हरवला तुझा? तेरे दिल में मेरे सासू को पनाह मिल जाए. तेरे इश्क में मेरी जान. पनाह हो जाए. एवढं मारलं तरी चरबी जात नाही तुझी. तुझी सगळी चरबी वितळून टाके ना मी. हा, आणि तुमची तरी काय करणार. मूर्ती बनणार. इथे इकडे इकडे लवकर ये. इकडे की खुर्ची टाक. बस इथं बस. बस लवकर बस. बस बस. मोबाईल कसा हरवला? जरा एकदाच करताना वाटतं. हा? काय नाही. बोल मोबाईल कसा हरवला बोल. मोबाईल हरवला. एक मिनिट. पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आल्यापासून मला विचारायचा आहे पण चान्सच मिळत नाही. बोल लवकर. आमच्या एक ओळखीतले आहेत त्या सेम तुमच्यासारखे दिसतात. त्या तुमच्या कोण लागतात काय? कोण? खरात काकू. खरात काकू? हा. वनिता खरात? हो वनिता खरात. हा. वनिता खरात माझी बहीण आहे.
खरात काकू हा. अरे मी अनिता देशमुख ती वनिता खरात देशमुखाने खरंच जुळ्या बहिणी सांगते ना मी, ऐक ना. सांगा ना. म्हणजे माहेरून मी अनिता सोनावणे ती वनिता सोनावणे. अच्छा तुम्हाला बहिणीला कसं ओळखतो? अहो तुमच्या खरात काकू आहेत ना त्या आमच्या सोसायटीमध्ये राहतात. काय सांग- हा. बस बस अरे बस बस. बापरे. बघितलं मोरे आमची ओळख निघाली. आता आमचं जमणार. माझा मोबाईल सापडणार. हा. तुम्ही एक काम करा 2 स्पेशल सांगा चहा. स्किट मधली माझी वाक्य संपलेली आहे. आणि ऍडिशनला मी किंमत देत नाही. काय समजलं मॅडम? हा. मी तिकडे जाऊन स्किट बघू, तिकडनं पण दिसेल का नाही? नाही मोरे, का? रिकामा बाकडा बरा नाही दिसणार ना. हा. रिकामा बघणारा पण पाहिजे ना. बघा जरा. म्हणजे हे बरं ठीक आहे, मी बसतो. मला काय हित बघा, तिकडं काय हित बघू. करा तिकडं. बरं, सुरू कर. हा. माझ्या बहिणीला कसं ओळखता? नाही नाही हो खरात काकू बद्दल काय बोलू. खरात काकू सारखी मंदाळ सॉरी 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 मधाळ बाई मी आजपर्यंत नाही बघितली. इतक्या गोड्यात आमच्या खरात काकू. काय बात आहे. खरात काकू म्हणजे काय सांगू तुम्हाला. माऊली आहे हो माऊली. आमची खरात काकू माऊली. बस. एवढ्या खोलीत कशी काय माऊली ते जरा मी फक्त वातावरण म्हणतो बाकी काय नाही. पण खूप आमच्या खरात काकू ना खूप गोड आहेत, खूप चांगल्या आहेत. हा बस झालं. कामाचं बोल, कामाचं बोल. नाही ना खरात काकू बद्दल काय बोललो मी. किती प्रेमळ आहेत. प्रत्येकाला मदत करायला तयार. प्रेमळ, मायाळू, कनवाळू, दयाळू. खरात काकू तुमच्याबद्दल अरे बाप मग तो काय मी इकडे काय झालं? ते आता सटवीला कमाल बोलतोस, मायाळू बोलतोस. हा? वैरीण आहे ती, वैरीण. तुमचीच बहीण आहे म्हणून मी बोललो ना. माझी बहीण नाही ती, वैरीण आहे, वैरीण. लहानपणापासून छळलंय तिने मला. सॉरी 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 लहानपणापासून सगळं माझ्या वाटणीचं खात आली आहे ती. वैरीण आहे, वैरीण. अहो तुमच्या वाटणीचं नाही आता ती अख्ख्या सोसायटीचं पण खाते. उठ, तिकडे बस. पुढे बसू. बरं झालं सांगितलं. कसं आहे ना मित्रा? काय बोललात? मित्रा, कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा हे मित्र बरं आहे. हेच बोला. तुला सांगते आम्ही दोघी सख्या बहिणी, हा. जुळ्या बहिणी. हा. त्यामुळे लहानपणापासून तिने काही खाल्लं ना हा. तर सगळ्यांना असं वाटायचं मीच खाल्लं. ती माझा डबा खायची, केक खायची, चकली खायची, लाडू खायची, करंजी खायची, पाणीपुरी खायची, सुकापुरी खायची, पुरणपोळी खायची. मोरे कमिशनर साहेबांची गाडी आली. ती सगळं खायची रे ती माझं. जाऊ द्या जाऊ द्या. तिच्यामुळे मी आता अशक्त झाले, बारीक झाले. तुम्ही अशक्त आणि बारीक आहात. तुम्हाला अशक्त आणि बारीक म्हणणं म्हणजे सिद्धार्थ जाधवांना संयमित अभिनेता म्हणण्यासारखं आहे. गपना किती बोलशील, किती बोलशील. हे 6 महिन्यानंतर आलाय ना तो, जरा हसू दे ना त्याला. दादर वरून डायरेक्ट मीरा रोडला आलाय. टोल नाक्याला 40 ऐवजी 500 रुपये देऊन आलाय. केवढा एक्साइटेड आहे बघ. असू द्या की त्याचाच बर्थडे आहे. सॉरी पुढचं कोणी बोलायला सांगितलं? नाही, नाही. पुढचं कोणी बोलायला सांगितलं? तू माझ्या बहिणीचा फेवरेट आहेस ना, लाडका आहेस ना तू मेला. नाही मी लाडका नाही. तुमची बहीण एक नंबरची जाडी आहे, जाडी. आमच्या सोसायटीतला डाकू मंगलसिंग आहे. फुटका नगार आहे. शेंबड फणस आहे ते. बापरे बाप. अरे मरतो का काय मी. बघा, चरबी जाते का? जाते का बघा. काय बोला? फुटका नगारा, शेंबडा फणस बोलला. अरे बाप. अरे तुम्ही बोललात म्हणूनच मी बोललो ना. माझी रक्ताची बहीण आहे. मी काही बोलेन, तू नाही बोलायचं तिला. सॉरी सॉरी सॉरी. तुमची बहीण लय चांगली आहे, सद्गुणी आहे. अरे बापरे. चांगली आहे? तुम्ही मला लहानपणापासून त्रास दिला, ती चांगली आहे? तिला चांगला बोलतोस तू? तुमची बहीण वाईट आहे. काय बोलला? माझ्या बहिणीला काय बोलायचं नाही, मी बोलेन जे बोलणार ते. आज 3 ऍक्टर एकत्र आलेत. सनी देओल, मिथून, रजनीकांत काय करणार. सॉरी 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 सॉरी. लागलेला आठवतंय ना? हो चाल शोभराज. चरबी जाते का बघा त्याची. माझ्या बहिणीला मीच बोलणार, तू नाही बोलायचं, आधीच सांगते. मला मारून
एकदाच मी नाही काय बोलणार, तुम्हीच बोला. हा. मी गप्प बसतो. बोललो तरी मारतायत, नाही बोललो तरी मारतायत. तुम्हाला कळतं का? मी 4 मार आहे, 4 मार. माझी तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या, मला जाऊ द्या ना. सॉरी, इट्स ओके. मला ऍक्च्युली तुला मारायचं नव्हतं. सॉरी. बस इकडे बस. आता तू माझी स्टोरी ऐक. माझ्या बहिणीबद्दल इतका मला राग काय, ऐक जरा. हा. आम्ही जुळ्या बहिणी. हा. खरात माहितीये तुला, मिस्टर खरात? हा, ते 5 फूट 8 इंच. काय बोलायचं ना? बोललो कुठं? माझ्या खरातला काय बोलायचं नाही. नाही. तुमच्या घरातला ते खरात काकूचा मिस्टर आहे ना? ऐक, हा. ते मला बघायला आले होते. कांद्या पोळ्यांचा कार्यक्रम माझ्यासोबत झाला होता. बरं. लग्न माझ्यासोबत ठरलं होतं. हा. पण माझी आई लग्नाच्या दिवशी काय केलं? काय? आम्हा दोघींना सेम साड्या, सेम वेण्या, टिकली पण सेम. हा. मग माझी ही बहीण नटवी नटत होती नवरी सारखी माझ्या लग्नात. 7 फेरे मी घेतले. बोल्यावर ही चढली. हा. त्यांनी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं. हिने हार त्यांच्या गळ्यात जाऊन घातला. हा. कन्यादान माझं झालं. हा. आणि बिदाईच्या वेळेला ही सटवी गाडीत जाऊन बसली. अयो. रिसेप्शनच्या वेळेला तंगड तोडून मी उभे होते 4 तास आणि हनीमूनला गेले. या सगळ्यामुळे त्या बुटक्या देशमुख बरोबर लग्न करावं लागलं मला. अयो. माझा चिकना खराब गेला. चिकना खरात. जाऊ द्या ना, जाऊ द्या. अयो. माझ्या लग्नात पण ही नटवी नवरी सारखी नटून आली होती. हा. पण मी तेव्हा सावध होते. हार पण मीच घातलं, 7 फेरे पण मीच घेतले, सगळं मीच केलं. पण माझ्या बिदाईच्या वेळेला ही सटवी गाडीत जाऊन बसली होती. हा. मी चपळाईने गेले, दुसऱ्या दरवाज्यात आतमध्ये बसले. क्या बात आहे. नाहीतर माझ्या देशमुखांबरोबर पण गेली असती हनीमूनला. अयो. आता मला सांग, हा. कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, सांग तुम्हाला. सांगतो. तुम्ही लांब राहा, मी सांगतो ना. मी लांबच आहे. हा. बोल लवकर. सॉरी, मला असं एकदम जवळ. सॉरी. अयो. लवकर बोल. सांगतो. काय ऍक्च्युली चुकायला तुमच्या आई वडिलांची आहे. त्यांनी तुम्हाला ना वेगवेगळ्या साड्या द्यायला पाहिजे होत्या. तुम्हाला वेगळी साडी, तुमच्या बहिणीला वेगळी साडी, तुमची हेअरस्टाईल वेगळी, बहिणीची हेअरस्टाईल वेगळी. असं केलं असतं ना तर आज ते चिकणे खरात तुमच्यासोबत असते आणि तुमची बहीण असते घरीच. बरोबर ना? अरे हो. सॉरी. म्हणजे याच्यात आमची काहीच चूक नाहीये. कोणाची चूक नाहीये, तुमच्या आई वडिलांची चूक आहे. हा. मी आयुष्यभर उगाच ताईला बोलत आले यार. मग नाही यार, ताईची काहीच चूक नाही याच्यात. ताईला जाऊन सॉरी बोललं पाहिजे. हो. आपण दोघं मिळून जाऊया. चला ठीक आहे. तू तुझं नाव आणि ऍड्रेस इथे लिह. वा. आपण हे सगळं झाल्यावरती मी मोबाईल शोधते आणि आपण जाऊया एकत्र. चालेल. लवकर लिह. ऍड्रेस ना, हिरानंदानी बिल्डिंग, 49 फ्लोअर, 5 BHK. खरा ऍड्रेस लिह. 5 BHK च्या समोर जी चाळ आहे तिथं माझं घर. झालं लिह? चल लवकर. चला जाऊया. चला की. काय 1 मिनिट. काय? पण त्या टवळीला माहित होतं ना खरातांचं माझ्या बरोबर लग्न होणार आहे. हा. ती का गेली हनीमूनला? अयो. तिने सांगितलं पाहिजे होतं ना. सांगायला पाहिजे होतं. ती तशीच आहे, मला माहिती आहे लहानपणापासून. खोटारडी आहे तुमची बहीण. खोटारडी. हा, खोटारडी एक नंबरची आहे. खोटारडी आहे. हा. मला आता मौका मिळालाय. काय? आपण कंप्लेंट लिहूया तिच्याबद्दल. चालेल. तुली मला अपशब्द बोलली, हा. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. लिह. नाही एक काम करा, तुम्ही तिला ना तुम्ही जेलमध्ये टाका, नंतर तिला टायर मध्ये टाका, असा फोडा ना. बघा तुम्ही. काय तू होते काय? नाही होत आहे. कळतच ना मी काय करू. तू नाही सांगायचं, मी शिक्षा काय देणार ती. हो. मला फक्त तिला कोर्टात घ्यायचं आणि सांगायचं की खरातांबरोबर लग्न नव्हतं केलं पाहिजे होतं हा. आणि मग सोडून द्यायचं, एवढंच सांगायचं. ठीक आहे, असं काय करू नका. तुमची बहीण आहे, नका भांडणं करू, एकत्र या, गोड व्हा. तू पण सांगणार मला? अरे आता चांगलं सांगितलं ना यार. लहानपणापासून मला छळलंय, मी तिला सोडून द्यायचं, असं सोडून द्यायचं. नाही सांगायचं मला. नाही सांगत मी. बस जाऊ दे ना आता. जाऊ दे, तुमची बहीण वाईट होती, विषय संपला. अयो. तू ठरवणार माझ्या बहिणीला वाईट. तू पण ठरवणार माझ्या बहिणीला वाईट. तू नाही बोलायचं, जे काय ते मी बोलणार. हा? ठीक आहे, तुम्ही चांगला, विषय संपला. म्हणजे माझी बहीण वाईट. अरे मी काय उठ. माझी बहीण वाईट. हा? नाही काम करा. मला ना, मी जातो चालत मीरा रोडचे फिल्टर पाडा. जाऊ दे. अयो. मिलिंद सोमन आहेस तू? मीरा रोड ते फिल्टर पडा चालत जायला? अल्ट्रामॅन आहेस तू? अल्ट्रामॅन कसं जाणार आहे? माझ्याकडे कार आहे. जगाला दाखवायचं. ए आमिर, यांचं काय वाजवणं थांबायचं नाही. मगासपासून इथं बसून स्किट बघतोय, ह्यांचा स्किट पुढे जाईल हा पण वाटत नाही. मी बसून तरी काय करू, तू वाजल माझं संपल तरी काय. मात्र
वहिनी वहिनी ऐक अगं, वहिनी ऐक अरे बापरे अरे बापरे आज रोड ऐकत ना बाबा मुंबई गोवा हायवे एका रात्री बनणार अगं वहिनी ऐक वहिनी हे बाबा किती काम करशील बस ना 2 मिनिटं काय आहे? किती काम करशील 2 मिनिटं बस वहिनी अगं ऐक ना माझं काय आहे? बस ना तू खूप करतोस हा, बस इथे काय झालं? काय झालं का बस ना 2 मिनिटं बस का? अरे आपण आजच शिफ्ट झालोय एका दिवसात एवढी कामं नाही करायची तुझी नाजूक कंबर रचकली तर मग ते आहेच पण गौरव भाड्याचं घर असलं तरी आपलं घर आहे रे ते हो ग मला ते खूप छान ठेवायचंय माझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी हो ना माझ्या बाबांचं आज वर्ष श्राद्ध आहे. 3 वर्षांपूर्वी कडक बुंदीचा लाडू गिळल्यामुळे पाईपलाईन चॉकअप झाली आणि म्हातारा गेला गौऱ्या, सॉरी माझ्या बाबांबद्दल अपशब्द बोलायचे नाही अजिबात नाही खरं तर आज अजिबात इच्छा नव्हती माझी शिफ्टिंग करायची आता झालं बाबांचं वर्ष श्राद्ध करायचं राहिलं रे हो ना चल नमस्कार करू ये. ए, नमस्कार. बघितलं किती चरबी आहे फोटो मधून पण बोलतोय इकडे नमस्कार इकडे. काका या ना बसा बसा ना अरे, काका. असं नाही. काय झालं काय सामान लावून नाही तीच आवरावर सुरू होती काय वा काय मोरे आवडलं काय घर अरे घर मस्त आहे तुमचं भाडं सोडून माझं भाडं म्हणजे काय तुला पोरगी दाखवायला आणलेली आहे पसंत करायला नाही. तुला नाही आवडलं तरी चालेल हा पण माझं भाडं मला वेलची विली मिळायला पाहिजे काय हो जमा हो, काका आम्ही वेळेवर देऊ तुमचं भाडं हा तुझ्याकडे बघून घर दिलेलं हो, काका. तुझ्याकडे बघून नाही तर ह्याच्या चेहऱ्यात राम सोडा जटावी पण दिसत नाही आहे मोरे आल्या का माझा अपमान करताय तुम्ही अच्छा अपमान झाला तुझा हा. चला काचा कुच्या कुठ्याला निघाय नाही, नाही, मोरे, निघा, मोरे, निघा, मोरे, निघा, मोरे, निघा. एवढा काय सिरियसली घेताय मोरे भंकच करतोय मोरे भंकच करतोय पंकज हा फोटो कोणाचा बाबा आहेत माझे हो का 3 वर्षांपूर्वी गेले अरे बापरे गॉड ब्लेस यू वा वा त्याला RIP म्हणतात मला इंग्लिश शिकवू का काका हो काय झालं पुरी नाही क्षणभर मला वाटलं माझे बाबाच उभे आहेत अरे अरे मी तुझ्या बापासारखाच आहे का नाही हा, म्हणजे काय हा. चेहरा बघा हा. केवढा राजबिंड माणूस आहे बघा हो, बाबा. कांती अशी तुकतुकीत काही समजलं बघा काय उच्च शिक्षित होता हो उच्च शिक्षित होते म्हणून त्यांच्या पोटी युनिव्हर्सिटी जन्माला आली ना क्या बात आहे मोरे इकडे ना एक मिनिट काय म्हणतो ऐका ना आमचं नवीनच घर आहे जस्ट आम्ही राहायला आलोय या जरा वेळ नाही ना जा ना तू कमाल करतोस बघ ना, काय. तुम्ही बसा हा. मी चहा टाकते हा बाबा काय मानलीस पोरी बाबा बाबा हा शब्द ऐकून ना माझी कान तृप्त झालं पोरी पोटच्या पोरीनं बाबा म्हणून हाक मारावी हे माझ्या नशिबात नाही माहितीये का भांडण झालंय का मुलीशी माझ्या पोटी पोरगी नाही ना का मी पुरुष आहे ना म्हणून झालेली नाही. झाली असतं तर माझ्या बायकोच्या पोटी शक्य होतं पण तिला पण नाही माहितीये मग कशाला सांगताय आणि नाराज नका होऊ ना मुलगी नाही तर कशाला नाराज होता एवढं नाही म्हणजे एक तरी मुलगी असायला पाहिजे की नाही हा. एक तरी मुलगी बाबा असेल तुम्ही काळजी करू नका ना मी आहे ना मी तुमच्या मुलीसारखीच आहे बाबा बेटा हो बाबा बेटा हो बाबा बेटा मी तुला चिंगी म्हणू हो बाबा त्यापेक्षा पुंगी म्हणा ना जाऊ दे ना घराच्या बाहेर शांत बसा जरा शांत बसा अरे पण यार चिंगी मला सांग तुझं गाव कुठलं का बाबा मी कोकणची म्हणजे सिंधुदुर्ग काय सांगते हो बाबा तू कोकणातली आहे हो बाबा अगं मी पण कोकणातला चिपळून जाय का नाही काही समजलीस अय्यो, काय सांगतो
बाबा. नाही तशी मी माहेरून कोकणची, हा. सासरहून पवई फिल्टर पाडा. ते आलेल्या चेहऱ्यावरच ओळखला हा कोकणातला नाही म्हणून. असल्या पेद्रट चेहऱ्याची माणसं कोकणात तुम्हाला दिसायची नाही हा? काय बोललात पेद्रट मोरे तोंड सांभाळून बोला. फवाड फोडीन. पण पोरी हा बाबा. तुम्हाला लय आवडलीस पोरी. मला सांग तुझ्या बाबांचं नाव काय? प्रकाश. माझं प्रभाकर. बघ ना म्हणजे दोघांच्या नावात कॉमन प्र आहे. ए मला सांग म्हणजे नुसतं प्र अक्षरात टॅलेंट असतं काय का? वा वा नाही, नाही. वा वा. तुझा अंदाज काय मला सांग. माझा अंदाज काय सांगतोय आत्ताशी पहिलं पान झालंय. 3 पानं बाकी आहेत. तेव्हा कळलं टॅलेंट आहे की नाही म्हणून. फवाड फोडी चेष्टा चालली आहे? बाप लेकीचं नातं आहे ना. बाप लेक आम्ही बोलता वाय हा, ना. हा. ए बाबा मला एक सांग आवडी निवडी काय होत्या? त्यांना लुशाचा डान्स खूप आवडायचा. हो का? हो. आज माझ्या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तुम्ही मला भेटलात बाबा. बाबा तुम्ही बसा इकडे. अरे कुठे बसवतो यार घर. गौरव कसा बोलतोयस माझ्या अरे पण बाबांशी? त्याला कळत नाही का घर मला करते ते. अरे ते माझे बाबा आहे, तू नको ना असं बोलूस त्यांच्याशी प्लीज गौरव. घ्या काय म्हणजे घ्या घ्या एक पात्री स्पर्धा सुरू झाली. डीबीजे कॉलेज चिपळूण पुढील स्पर्धक प्रभाकर मोरे. बाबा काय झालं बाबा? बेटा हा बाबा. बाबा म्हणून माझ्या कानावर हाक आली आणि माझे कान तृप्त झाले पोरी. बाबा. कुणीतरी म्हटलेलं आहे शेवटी कसा एक तरी मुलगी असावी बापाला. हो बाबा. विचारपूस करणारी. हो बाबा. बाबा चहा घेतलात का? बाबा तुम्ही जेवलात का? हो बाबा. वेळेवर गोळ्या घ्या. बाबा. वेळेवर झोपा. हो बाबा. रोज गरम पाण्यातनं घ्या. लिंबू 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 पिऊन गरम पाण्यात घ्या. हो बाबा. शेवटी आहे ना पोरगी ती पोरगी असते हो बापाची काळजी करणारी. बरोबर बोलतोय बाबा. पण तुझ्या रूपाने आज मला खरंच पोरगी भेटली. हो काय बाबा. बाळ बेटा चिंगी काय सांगू माझं दुःख मी तुला काय सांगू. बाबा, काय झालं बाबा? बोला ना बाबा. पण वाईट आहे ग. काय झालं बाबा? बोला ना. या घरचा मी मालक असून सुद्धा ना माझी बायको आहे ना मला नको ती कामाला होती. नको ती कामाला काय होती. सांगता बाबा? काम नाही केली ना मी काम मला मारते हो मारते खूप खूप मारते. मारते? म्हणजे रात्री आहे ना मी झोपलो सर मला असे ओरबडून करते ओरबडून मोठ्या मोठ्या किंचालते. बापरे अरे अरे हे तू आली तू बायको आली. बरं बरं माझ्या मला बायको बसून वाचतो. बाबा सांगतो. बाबा काय होतंय बाबा? काय झालं बाबा? काय नाही झालं सुवर्ण क्षणाचे मानकरी संपल्यानंतर हा अभिनय सुरू केलाय. गौरव तू अति करू नकोस. मला मारून टाकशील. बाबा मी मुलगी आहे तुमची. मुलगी आहे तुमची. बायको नाही. उठा बाबा तुम्ही. उठा. बाबा उठा. मला बाबा, मी मुलगी- मला मला घरात पाठवू नको. नाही बाबा. मला मारून टाकील. नाही बाबा. माझी बायको मला बाबा बाबा. बेटा बेटा नाही मला घरात पाठवू नको. नाही बाबा. मला माझी बायको आपण तुझ्या आईकडे मला नाही पाठवू. नाही नाही बाबा. बाबा तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा. मी तुमची मुलगी आहे बाबा. मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार. तुम्ही इथेच थांबा बाबा. मी घरात जाणार नाही. बायकोचा मार खायला मी घरात जाणार नाही नाही बाबा मी तुम्हाला कुठेच नाही सोडणार. दिवसभर जेवण नाश्ता सगळं इकडेच करा आणि रात्री झोपायला गौरव जाईल. ए माझा काय संबंध. याची बायको झोपेत नव्हते. मी पण हेच करू. हे करू मी किती वाचा करतो बघ. किती का वाचा करतोय. लग्नाच्या वेळी काय म्हणत होता. मला जावे बनवून घ्या. मला जावे बनवून घ्या असं म्हणत होता. कधी फिरत तुझ्या मागे रे? अरे जा रे जा. कधी फिरत तुझ्या मागे? कधी फिरलो? सांगून द्या. कधी फिरत तुझ्या मागे याच्या मागे फिरलो मी. थांब थांब शांत. वा रे वा. बाबा तुम्ही कुठेच नका जाऊ.
ऐक हा. इथे बस तू हा. त्यांची मनस्थिती ठीक होईपर्यंत राहतील ना ते इथे 2 टाइमचं खाय प्यायला मिळायला लागलंय झोपायला मिळणार आहे 12,000 भाडं अजून काय पाहिजे मनस्थिती गौरव जर माझे बाबा इथे राहणार नसतील ना तर मी पण नाही राहणार इथे हा, बरोबर आहे ही जर इथं राहणार नसाल तर हा घर मी भाड्याने देणार नाही गेट आउट. मुळात हा घर नाही हे घर असतं लक्षात ठेवा आता तर नका सांगू निघ, मला. निघ, 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 थांब, 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 थांब. कशाला निघताय थांबा ना बसा बसा ना, या ना. बसतो बसा 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 या बसा बसा बाबा थांबतो हा तुझा बाप माझा सासरा ओके डन खुश ना बसा 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 शांत बसा बाय, मला जरा हल्दीचं दूध घेऊन या. हो घेऊन येते थांब 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 हळदीच दूध नको आणू त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळं टाक हा पाच या सरड्याला गपून आता बाबा आहेत ना ते हा बाबा सॉरी बाबा आहेत ना बाबा हो बाबा पाय पडतो ओहो वाट रिॲक्शन ऐका ना पहिला मला बोलू तर द्या हे माझे सासरे आता आपली पहिली दिवाळी आहे की नाही लग्नानंतरची मग आता जावयाला सासरा काय ते देणार ना हो आमच्या मोरेच्या घराण्यात ना खूप मोठी परंपरा हा. आहे जावयाला दिवाळीत 10 ग्रॅम सोन्याची चेन देतात बाते काय आलं द्याल ना बाबा हा मी दूध घेऊन येते ए थांब थांब चेहऱ्याचं बघ खरवस आला आहे क्या बात आहे गौरव वा वा बाबा काय झालं देताय ना बाबा द्याल ना नाही ते काय झालंय काय झालं? सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मांग एकदा असं झाला होता काय झालं बाबा ते काय द्या की काय देणार मला माहित आहे. नाही नाही देणार बाबा बाबा अरे, द्याल ना? नाही देणार बाबा मला विचार बाबांना चॅलेंज करू नकोस हं? ते चिपळूणचे खूप मोठे आसामी आहेत गळ्यातली चेन काढून देतील ते हो हा. द्या कळेल ते म्हणला काय? नाही कळेल सगळं तो म्हणला बाबा, द्या ना, बाबा. द्या की मग. बाबा. मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे काय? सांगा ना बाबा. अरे मी काय म्हणतो काय? तर बघा काय कुठं आहे? पुढे बघा काय कुठं काय ते? काय बाबा थांबा ए, ए, थांब, थांब, थांब,